नाही, अत्यंत संतापजनक आणि तितकंच निंदनीय हे वाक्य आहे. दानवे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते मोठे आहेत आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचं वक्तव्य येणं आमच्यासारख्या नवीन जे काही राजकारणात आम्ही काम करतो त्या लोकांना अजिबात अपेक्षित नाही. ते थुंकल्यानंतर विरोधक वाहून जातात. म्हणजे असं असतं की सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला येत नसतं. आज सत्ता आहे, उद्या नसते. त्याच्यामुळं अशा प्रकारे त्यांनी बोलू नये. एक आम्ही लहान म्हणून त्यांना विनंती करू शकतो की त्यांच्या या वक्तव्याचं वेदनाच माझ्या मनाला झाल्या. वक्तव्य आलेलं आहे, ₹1 भिकारी घेत नाही, तर विमा कंपन्यांच्या संदर्भात असा निर्णय कसा आम्ही घेऊ शकतो? मी त्यांचं वक्तव्य ऐकलं आणि त्यामध्ये त्यांचा म्हणण्याचा जो काही हे होता, सूर जो होता, तो काही शेतकऱ्यांचा अपमान करणं असा त्याच्यामधला सूर नव्हता. त्यांचं म्हणणं असं आहे की पीक विमा कंपन्या ज्या शेतकऱ्यांना लुटतात आणि त्यावर आता आपण ₹1 मध्ये पीक विमा शेतकऱ्यांना देत होतो, पण शेतकरी तसाच राहिला आणि विमा कंपन्या मालामाल झाल्या. त्याच्यामुळे आता तर आम्ही सरकारला म्हणून विनंती करू शकतो का हा विमा कंपन्याच एकदा बंद करून टाका. वाटल्यास सोयाबीनला जो हमी भाव किंवा कापसाला हमी भाव हा जो ठरलेला आहे त्यापेक्षा एकरी ₹500 अनुदान असं जर सरकारने सोयाबीनला दिलं, कापूस उत्पादक शेतकऱ्याला दिलं, फळबाग शेतकऱ्यांना दिलं, तर ते शेतकऱ्याला स्वावलंबनाकडे नेण्याचं असेल. माणिकराव कोकाटे साहेब जे बोलले ते शेतकऱ्यांचा अवमान होईल किंवा त्यांचा अवमान झाला पाहिजे असा त्यांचा उद्देश नव्हता. शेवटी ते एक नेते आहेत, ते त्यांचा कृषीचा अभ्यास आहे, त्यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या भावना दुखवतील असं त्यांना बोलायचं नव्हतं. आमदार साहेब, रावस्तव्य आला आहे की असं म्हणता येणार नाही, ते मिश्किलपणे ते बोलतात, पण एखाद्या वेळेस ते इतकं अभद्र बोलतात त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. अमित ठाकरेंनी एक नवीन नक्कीच त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे की एखादा तरुण व्यक्ती त्यांनी आता विधानसभा लढवलेली आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगताना की बाबा आता किती दिवस तुम्ही खापर फोडणार ईव्हीएमवर, तुम्ही कामाला लागा, पक्षबांधणी करा, बूथबांधणी करा. त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य केलं हे वक्तव्य त्यांच्या पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने हिताचं आहे असं मला वाटतं. जसं सुरुवात असेल का आणि कसं पाहताय भेटीकडे? नाही, मला असं वाटतं की ती भेट त्यांनी कौटुंबिक भेट घेतल्याचं किंवा त्यांच्या डोळ्याचं जे ऑपरेशन झालंय मुंडे साहेबांच्या त्यानिमित्तानं ते दिवसा भेटले, ते काय असं रात्री भेटले हे त्यांनी स्वतःच पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. आणि मसाजोगचं जे प्रकरण आहे ते प्रकरण वेगळं, त्या प्रकरणाचा मी पाठपुरावा करेल असं पण ते बोलले. त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्याची कौटुंबिक भेट घेणं, मग राजकीय तुमचे एक मतभेद असले तरी शेवटी एक राजकीय शिष्टाचार पण असतो, त्या शिष्टाचाराचा भाग म्हणून ते भेटले असावेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.